इसको बोलते हैं बाहुबली, बाहुबली की ताकत। नात करने का नहीं, समझा गया? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नवीन व्लॉग मध्ये। तर आता मी 2-3 दिवस झाले गावाला आले, तुम्हाला तर माहिती आहे। तर आपलं जे डॉक्युमेंटचं काम होतं त्याच्यासाठी, तर ते काम त्यांनी मला सांगितलं की शनिवार आणि रविवार सुट्टी असेल तर सोमवार या। त्यामुळे मी आज घरीच आहे। मग घरी होतो तर तुषार पण होता गावाला आलाय तो, आणि माझा दीपक। तर आम्ही ते आता चाललेले, ऊन झाले खूप, आणि घरात बसून दुकानात बसून थोडा कंटाळा आला होता। म्हणून आता मी, तुषार आणि दीपक आम्ही सर्व लोक आता तिघजणच, सर्व तिघच आहेत आम्ही चाललेलो आता इकडे। खाली एक फळ आहे, म्हणजे ते फळ कॅक्टसला येतं। कॅक्टस निवडून, जे निवडून असते त्याला एक फळ येतं, ड्रॅगन फ्रूट सारखं असते। म्हणजे ड्रॅगन फ्रूटचा जो एक टाईप येतो, ते फळ खायला चाललेलो आता आम्ही। तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा आपल्या इकडे, एकदा खाऊन बघा, ते फळ खूप भारी लागतं। चला जाऊया आता आपण, तुषार आहे येतोय मागणं, बघूयात खाऊन। तर मित्रांनो, तुषार जो गावाला आला होता, तो आला होता शेतीच्या कामासाठी। त्यांचं शेतीचं काम बाकी होतं, म्हणजे भात कापणी चालू आहे आता सध्या। तर तो भात कापायला आलाय गावाला, त्याची एकदम आता झाली, त्यामुळे 2 आठवडे सुट्टी आहे त्याला, म्हणून तो आलाय। मी आलो गावाला, पण आमचं भात कापणी कधीच झालेली आहे आमची, त्यामुळे मला काय एवढं हे नाही। आता 2 दिवस राहायचं, थोडं आराम, गावाला फिरायचं, नाही तर दुकानात बसायचं, आणि मग सोमवारी परत जे आपलं काम आहे, जे त्याच्यासाठी त्यांनी सोमवारी बोलवले, ते काम सोमवारी करून आपण सरळ मुंबईला जायचं मित्रांनो। कारण की कॉलेजचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे। तसं म्हणलं तर आता कॉलेज चालू झालेले, एवढं काही शिकवत नाही बरोबर, तरी पण आपल्याला जावं लागेल। आता जाऊयात ते फळ खायला आपण जंगलामध्ये। उन्हामुळे थोडं हे होतं, गरम झालं असेल ते फळ, गरम, तरी पण जाऊया आपण आता खाऊया। पेरू आम्ही आता पेरू नाही सध्या त्याला, मग आपण आलो होतो ना, त्याच पेरू गेलो होतो आम्ही, पण नाही भेटले आम्हाला। आज चालू वरती जे निवडून आहे, त्याचं जे लाल फळ आहे, ड्रॅगन फ्रूट, स्मॉल ड्रॅगन फ्रूट आहे, तर खाऊन बघूया आपण त्या जाऊया त्याच्याकडे, चला। मित्रांनो, जे कामासाठी किंवा आपल्या करिअरसाठी आपलं गाव सोडून जातात बाहेर शहरामध्ये राहायला, त्यांना तुम्ही गावची ओढ विचारा, खूप भारी। म्हणजे गावात जी मजा ती कुठेच नाही, एवढं भारी। मित्रांनो, हे बघा, याला गुहेरी म्हणतात। या असं अंगाला लावली ना, किंवा चोळली, किंवा कुठे पण आपण जंगलातून जाताना ही लागली ना अंगाला, तर एवढी खास सुटते ना, खूप म्हणजे खूप खास सुटते, पूर्ण अंग लाल होते त्याने, आणि गांधाडे येतात, म्हणजे असं थोडं स्वेलिंग येते त्यांना, एवढे होते, एवढे बेकार आहे। याचं खूप आहे आतमध्ये, भेटलं म्हणून तुम्हाला दाखवतोय। हे बघा असलं, याला म्हणतात गुहेरी, खूप बेकार असते। हे लोक गेलेत पुढे, चला आपण पण जाऊया, नाही आपल्या सोडून जातील पुढे, चला लवकर। तर मित्रांनो, आपण आलेलोय जे आपला फळ खायचं होतं निवडुंगाचं, ते हे बघा आमच्याकडे ते जे निवडुंग आहे, ते याला भाकरी निवडुंग म्हणतात, कारण तिचा आकार तसा आहे, चपटा भाकरीवाणी। आणि त्याच्यावर हे बघा, आता हे बघू शकता तुम्ही, फळ आलेले, पण ते छोटे, अजून मोठं झालेले नाही, बारीकच आहे हे पण। बघा, कच्चे फळ आहेत अजून, बघूया आपल्याला पिकलेले फळं भेटतात का खायला। यांना भेटले वाटते, हे बघा मित्रांनो, भेटले आपल्याला इकडे, या साईडला बघा किती आहेत, खूप सारे। ते बघा तुषार काढतोय बघा यांना। आणि हे फळ जे आहे ना, त्याला हे असते, काटे असतात, काटे, हे बघू शकता तुम्ही फळाला कसे काटे हिड्यावर, आणि लाल असते ते। हे तुम्ही बघा किती सारे आहेत बघा, खूप म्हणजे खूप आहेत। हे ड्रॅगन फ्रूटचाच एक टाईप आहे, पण तो छोटा आहे, हा थोडा काटेरी आहे। या कॅक्टसला फळ येतात लालवाले, दुसरा पण टाईपचा कॅक्टस असतोय, पण त्याला अशी फळं येत नाही, ह्या कॅक्टसला येतात अशी फळं। आम्ही दरवेळेस खातो मित्रांनो। हे येतं आतमध्ये बघा किती मोठे, हे लोकांनी काढून घेतलेले। आता ते जे फळ जे काढलेले, त्या फळाचं ते काटं काढूयात, आणि मग खाऊयात,
चला. तर मित्रांनो हे बघा, हेच ते फळ जे कॅक्टसला म्हणजे निवडुंगाला जे फळ येतं लाल ड्रॅगन फ्रूटचा जो टाईप आहे, जो मी तुम्हाला त्याचा सांगत होतो, ते हेच फळ आहे. त्याला बाजूनं पूर्ण त्याच्या भोवती काटे असतात, थोडे थोडे जागी जागी. पहिले ते आपल्याला काटे काढायला लागतील दगडाने किंवा काठीने, आपण ते काढायचे आणि मग खाऊयात. पूर्ण आतमध्ये एकदम लाल असते, जसं काही आपण कोणी काय म्हणन की आपण पानच खाल्ले, एवढं लाल असते ते आतमध्ये. आपण खाऊयात फोडून, चला आता बघूयात. तर मित्रांनो हे बघा, आपण घेतलेले काढून. मी पण एवढी घेतली, दीपकने पण घेतली त्याच्याकडे, आणि तुषारने पण घेतली. आता आपण जाऊन बसूया एका ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी, सावली जवळ, आणि खाऊयात त्याचे काटे काढून. चला जाऊयात लवकर. खायला खूप मजा येईल. तुम्हाला दाखवेल किती आतमध्ये लाल असते, लाल आणि गुलाबी. सेम ड्रॅगन मित्रांनो, सेम ड्रॅगन फ्रूट आहे, म्हणजे टाईप दुसराच टाईप आहे त्याचा, पण ड्रॅगन फ्रूट सारखेच आहे, काहीच फरक नाही याच्यामध्ये. पण हे रानटी म्हणजे जे रानात येतं ना, ते ड्रॅगन फ्रूट आहे, आणि जे आपण बागात करतो ते वेगळं असते. एवढाच फरक आहे फक्त. खाऊयात आता आपण, बघूया याची टेस्ट. मला तर खूप आवडते. मी तर आज खूप वर्षाने खातो, असं म्हणत नाही, वर्षाने पण नाही, 1 वर्षाने. मागच्या वेळेस पण खाली होते, दरवर्षी गावले तेव्हा खातो मी. आता जाऊयात पुढे आपण एका थंड ठिकाणी, पाण्याजवळ बसूया वाटलेच तर, आणि खाऊन घेऊया इथे. चला. खूप खूप भेटले तरी अजून पण त्या झाडांना खूप होते, पण आम्ही काढले नाही, कारण की आम्हाला एवढे खूप झाले खाण्यासाठी. मित्रांनो आपण बसलोय थंड हवेच्या ठिकाणी, म्हणजे हे पाण्याच्याच बाजूला आहे बघा. इथे लागून पाणी खूप तळ, आणि ते हा तुषार, मी आणि दीपक, आम्ही तिथे बसलेलो आहे. आणि हे बघा फळ. तर आता आपण त्यांचे पहिले काटे काढूया आणि धुवूया पहिले, कारण की रानात असतात, त्यामुळे धूळ उडवलेली असते त्याच्यावर धूळ. ते धूळ आपण धुवून पाण्याने, पाणी आहे आपल्याकडे खूप, पाणी पाहिजे तितकं पाणी, त्या पाण्याने धुवून आपण ते खाऊया. चला आता. साल काढलेली आणि एकदम आतमधनं तुम्ही बघा पूर्ण लाल आहे. आपण आता खाऊया. मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता किती भारी आतमधनं हाय. मित्रांनो, तुम्ही शहरामध्ये कितीही पैसा कमवा, कितीही काही कमवा, पण जे सुख गावाकडे आहे ना, ते कुठेच नाही, कुठेच. तुम्हाला जे आनंद पाहिजे असेल किंवा स्ट्रेसलेस लाईफ, एकदम मन मोकळेपणाने जगतं, ते फक्त गावाकडे येतं. शहरी ठिकाणी कधीच नाही. शहरी ठिकाणी फक्त पैसा भेटतो. जो मनाला आनंद पाहिजे तो शहराकडे भेटत नाही. तो आनंद घेण्यासाठी आपल्यासारखं गावाला लागतं, आणि असा गावाची मजा, जंगलातील मजा घ्यावी लागते. हे बघा, तुम्ही बघू शकता, तळ्याच्या बाजूला बसून आम्ही फळ खाते, एकदम सावलीच्या ठिकाणी, किती भारी वाटते. तर तुम्ही पण नक्की गावाला येत जावा. जेव्हा मन खूप भरलं असेल किंवा खूप वाईट विचार येत असेल, तर गावाला या, गावाला आराम करा, गावाचा आनंद घ्या. अजून सांगतो, खूप भारी, गावासारखी मजा कुठेच नाही, कुठेच. चला आता आपलं आमचं खाऊन झालेले, आता हे बाकीच्या घरी नेतो आम्ही, आणि जाऊया आता घरी. टाइम पण झालेला आहे, दुकानात बसायचं मला. चला. तर मित्रांनो, पाणीला आपण घरी आलेलो आहे, आणि तुषार पण गेलाय गोठ्यावर. त्याला त्याच्या म्हशींकडे जायला लागते, तर तो गोठ्यावर गेला, आणि मी आता दुकानात बसलोय, आणि दीपक पण त्याच्या घरी गेला. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.